पाकव्याप्त काश्मीर, जिथं गेल्या महिनाभरापासून पाकिस्तान सरकारविरोधात जन आंदोलनाचा आगडोंब उसळलाय. वीज नाही, अन्न नाही, पाणी नाही आणि आता तर तिथले नेते उघडपणे भारताकडे मदतीची याचना करतायत. आम्ही पाकिस्तानचा भाग नाही अशी घोषणा करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्याचे नारे घुमतायत. 5 जुलैला या आंदोलनाला भारतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन तिथल्या नेत्यांनी केलंय. पण तिथं नेमकं घडतंय काय की तिथली जनता पाकिस्तानलाच नाकारतीये? जाणून घेऊयात सविस्तर. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली आहे. मुझफ्फराबाद, रावलकोट, मीरपूर, कोटली आणि नीलम व्हॅली सारख्या शहरांमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरतायत. जॉईंट आवाम ॲक्शन कमिटी म्हणजेच जॅक या स्थानिक संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. पाकिस्तान सरकारच्या दमनकारी धोरणांविरोधात हे लोक रस्त्यावर उतरतायत. या उद्रेकाची अनेक कारणं आहेत आणि ती थेट पाकिस्तान सरकारच्या कुशासनाला जबाबदार आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये 18 ते 20 तास वीज पुरवठा खंडित असतो. गव्हाच्या पिठाचे भाव गगनाला भिडले आहेत आणि लोकांना अन्नधान्याचाही गंभीर तुटवडा जाणवतोय. पाकिस्तान प्रशासनानं गेल्या 3 आठवड्यांपासून अन्नधान्याचा पुरवठाही थांबवला असल्याचा आरोप आंदोलक करतायत. स्थानिक संसाधनांचं असमान वाटप, बेकायदेशीर कर आणि मानवाधिकार उल्लंघनामुळे जनता त्रस्त आहे. आम्ही पाकिस्तानचे गुलाम नाही, आम्हाला आमचे हक्क हवे आहेत अशा घोषणांनी पीओके मधले रस्ते दणाणून निघाले आहेत. या आंदोलनाला सगळ्यात महत्त्वाचं वळण मिळालं जेव्हा पीओके मधील नेत्यांनी उघडपणे भारताकडे मदतीची याचना केली. जॉईंट आवाम ॲक्शन कमिटीचे प्रमुख सदस्य सरदार अमन खान यांनी व्हिडिओ संदेश जारी करून भारतीय नागरिकांना, विशेषतः श्रीनगर आणि जम्मू काश्मीरमधल्या लोकांना या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. ते म्हणाले, जर तुम्ही आम्हाला वीज देऊ शकत नसाल तर आम्हाला भारताकडे द्या. अनेक ठिकाणी आंदोलक तर आम्ही भारतात सामील होऊ इच्छितो असे नारे देत आहेत. रावलकोट इथल्या एका मोठ्या सभेत सुमारे 80,000 लोकांनी होय असं सांगून भारतासोबत पुन्हा एकत्र येण्याची ऐतिहासिक मागणी केली आहे. 2 जुलैला पीओके मधल्या वाढत्या मानवी संकट आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या निषेधार्थ नॅशनल अँटी टेररिझम फ्रंट ऑफ इंडियानं संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केलं. एकीकडे पीओकेची जनता न्यायासाठी लढत असताना दुसरीकडे पाकिस्तान सरकार हे आंदोलन दडपण्यासाठी अमानवी मार्गांचा वापर करतंय. आंदोलनाचे नेते शौकत नवाज मीर यांना अटक करण्यात आली आहे. अनेक कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलंय. जॉईंट आवाम ॲक्शन कमिटीवर बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांच्या गोळीबारात अनेक जणांचा बळी गेलाय, ज्यात लहान मुलं आणि गर्भवती महिलांचाही समावेश आहे असा अहवाल समोर येतोय. मात्र भारताची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्यावर भारताचाच हक्क आहे. भारताच्या संसदेने 1994 मध्येच पीओके भारताचा अविभाज्य भाग असल्याचं एकमतानं ठराव मंजूर केलाय. पीओके मधलं हे आंदोलन फक्त आर्थिक मागण्यांपुरतंच मर्यादित नाही, तर ते आता स्वातंत्र्याच्या आणि भारतासोबतच्या पुनर्मिलनाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. पाकिस्तान सरकार दडपशाही करत असलं तरी जनतेचा एल्गार थांबायला तयार नाहीये. या संवेदनशील घडामोडींवर आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. पीओके मधल्या जनतेला न्याय कधी मिळणार आणि या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.